10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नोव्हेंबर महिन्यात केलेलं हे वक्तव्य. पडळकरांचा हा टोला होता खासदार शरद पवार यांच्यासाठी. 6 दशकांपासून राजकारणात असलेले पवार गेल्या 35 वर्षांपासून संसदेत आहेत. आधी लोकसभा आणि मग राज्यसभा. ते सातत्याने देशाच्या राजकारणात महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत. मात्र आता 2026 मध्ये शरद पवारांसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलंय. हे आव्हान आहे पुन्हा निवडून येण्याचं. शरद पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ यावर्षी संपुष्टात येणार आहे. पण हा कार्यकाळ संपल्यानंतर ते पुन्हा निवडून येतील याची खात्री नाहीये. कारण सध्या पवारांना राज्यसभेत पाठवण्याएवढ्या संख्याबळ त्यांच्या पक्षाकडे नाही. हीच वेळ राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरतीही येण्याची शक्यता आहे. ठाकरे सध्या विधान परिषदेत आमदार आहेत. त्यांचा कार्यकाळही यावर्षी संपणार आहे. पण पक्षाकडे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे त्यांच्यासमोरही निवडून येण्याचं आव्हान उभं राहिलंय. रामदास आठवले हे आणखी एक महत्त्वाचे नेते. राज्यसभेचे सदस्य असलेले आठवलेंचा कार्यकाळही यावर्षी संपणार आहे. आता त्यांची खासदारकी भाजपच्या मर्जीवरती अवलंबून आहे. जर भाजपनं नाही म्हटलं तर आठवलेंनाही पुन्हा संधी मिळणं अवघड आहे. त्यामुळे आता या तीनही नेत्यांना या वर्षात निवडून येण्यासाठी राजकीय जमावजमाव करावी लागणार आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर पुन्हा निवडून येण्याचं आव्हान कसं आहे? त्यांना यासाठी कोणत्या पक्षांची मदत लागणार आहे? भाजपनं रामदास आठवलेंना खासदारकी नाकारली तर त्यांच्यासमोर काय पर्याय आहेत? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नेहा आणि तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज. सुरुवात करूया शरद पवारांपासून. शरद पवारांचा राज्यसभेचा कार्यकाळ यावर्षी 2 एप्रिलला संपणार आहे. त्यानंतर जर त्यांना पुन्हा राज्यसभेवरती जाण्याची इच्छा असेल तर यासाठी महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षांची मदत घ्यावी लागेल. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाचे 20 आमदार आहेत. काँग्रेसचे 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत. यासोबत आघाडीला समाजवादी पक्षाचे 2 आणि माकपच्या 1 आमदाराची साथ आहे. म्हणजेच महाविकास आघाडीची एकत्र ताकद 49 आमदारांची आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा आहेत. त्यापैकी 2026 मध्ये 7 जागा रिकाम्या होणार आहेत. महाविकास आघाडीची सध्याची ताकद पाहिली तर आघाडी एकत्र मिळून 7 पैकी फक्त 1 जागेवरती आपला उमेदवार निवडून आणू शकते. कारण 7 जागा असल्यानं उमेदवारांना निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 37 मतांची आवश्यकता असेल. अशा प्रकारे संपूर्ण महाविकास आघाडी एकत्र आली तरच ते एका उमेदवाराला राज्यसभेवरती निवडून देऊ शकतात. आता हे उमेदवार शरद पवार असतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कारण शरद पवारांसोबतच ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी आणि काँग्रेसच्या रजनी पाटील यांचाही राज्यसभेचा कार्यकाळ संपणार आहे. जर या 2 पक्षांकडूनही राज्यसभेसाठी दावा करण्यात आला तर शरद पवारांची अडचण होऊ शकते. इथे शरद पवारांच्या मदतीला पुतणे अजित पवार येऊ शकतात अशा चर्चाही आता सुरू झालेल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी पवार काका पुतणे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र आले आहेत. अजित पवारांकडे विधानसभेत 41 आमदार आहेत तर शरद पवारांसाठी महाविकास आघाडीतल्या आमदारांची जुळवाजुळव झाली नाही तर अजित पवारांचे आमदार त्यांना मदत करू शकतात. पुणे जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आले आहेत. मात्र 4 महिन्यांनी राज्यसभेसाठी गरज लागू शकते. हा विचार करूनच शरद पवार अजित पवारांसोबत जुळवून घेत असल्याच्याही चर्चा होत आहे. शरद पवार हे सध्या 85 वर्षाचे आहेत. ते आणखी किती काळ राजकारणात राहतील हा प्रश्न आता विचारला जातोय. राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पवार राजकारणातून निवृत्त होऊन तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचीही शक्यता आहे. अशा परिस्थितीत शरद पवार काय निर्णय घेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद पवारांप्रमाणेच निवडून येण्याचं आव्हान असणारे दुसरे नेते आहेत उद्धव ठाकरे. ठाकरे 2019 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यावेळी ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यानंतर मे 2020 मध्ये ते विधान परिषदेवरती निवडून आले. 2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना आपण आमदारकीचाही राजीनामा देऊ असे ते म्हणाले होते. मात्र नंतर त्यांनी आमदारकी कायम ठेवली. आता 13 मे 2026 ला उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर जर त्यांना पुन्हा विधान परिषदेवरती निवडून जायचं असेल तर अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. विधान परिषदेवरती निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीची 28 मतं आवश्यक असतात. पण शिवसेनेकडे फक्त 20 आमदार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना निवडून येण्यासाठी काँग्रेस किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मतांची गरज लागेल. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होत असते. त्यामुळे इथे मत फुटण्याची भीती मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत पुन्हा निवडून येण्यासाठी उद्धव ठाकरेंचे राजकीय कौशल्य पणाला लागणार आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंप्रमाणेच रिपब्लिकन पार्टीचे रामदास आठवले यांच्यासमोरही पुन्हा निवडून येण्याचं आव्हान आहे. पण त्यांची केस या दोन नेत्यांपेक्षा वेगळी आहे. आठवले सध्या राज्यसभेत खासदार आहेत. त्यांचा कार्यकाळही यावर्षी एप्रिल महिन्यात संपेल. पण त्यानंतर त्यांची खासदारकी भाजपच्या मर्जीवरती अवलंबून असणार आहे. आठवले 6 वर्षांपूर्वी भाजपच्या मदतीने राज्यसभेत गेले होते, पण तेव्हापासून राज्याचं राजकारण पूर्णपणे बदललंय. आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसारखे नेते युतीत भाजपच्या सोबत आले आहेत. त्यामुळे भाजपला आठवेंची पूर्वी एवढी गरज नसल्याचं दिसतंय. विधानसभा निवडणुकीनंतर आठवलेंची युतीत फारशी ताकद राहिल्या नसल्याचं चित्र आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत हे स्पष्ट दिसून आलं. या निवडणुकीत भाजपनं आठवले यांच्या पक्षाकडे साफ दुर्लक्ष केलं. त्यामुळे आता भाजप त्यांना पुन्हा राज्यसभेसाठी संधी देईल याची खात्री नाहीये. या निवडणुकीच्या माध्यमातून आठवलेंऐवजी भाजप दलित समाजातून नवं नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न करू शकतो. असं झालं तर आठवलेंचा पत्ता कट होऊ शकतो. आठवले जरी खासदारकीसाठी आशावादी असले तरी हा निर्णय भाजपवरतीच अवलंबून असणार आहे. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंप्रमाणेच त्यांच्यासमोरही यावर्षी पुन्हा निवडून येण्याचं आव्हान असणार आहे. एकूणच काय तर यावर्षी राज्यातल्या 3 महत्त्वाच्या नेत्यांसमोर मोठं राजकीय आव्हान उभं राहणार आहे. या नेत्यांना राज्यसभा आणि विधान परिषदेवरती पुन्हा निवडून जाण्यासाठी राजकीय जमावजमाव करावी लागणार आहे. आता हे नेते यात यशस्वी होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? पवार, ठाकरे आणि आठवले पुन्हा निवडून येतील का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि राजकीय घडामोडी सविस्तराने पाहण्यासाठी सत्यदर्शन न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.